जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-परंडा रोडवर सोमवारी सकाळी एका लव्ह मॅरेज केलेल्या जोडीदारातील वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीवर चाकूने सुमारे 50 वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भर दिवसा रस्त्यावर घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण बार्शी परिसर हादरला आहे। मृत महिलेचे नाव धनश्री ऋषिकेश पाटील, वय वर्ष 27 असे असून ती खाजगी बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत होती। आरोपी पतीचे नाव ऋषिकेश संभाजी पाटील, वय वर्ष 30, राहणार शक्ती सदन, गाडेगाव रोड, बार्शी असे आहे। दोघांनी अवघ्या महिनाभरापूर्वीच प्रेमविवाह केला होता। दोघे जण उच्च शिक्षित आणि वित्तीय क्षेत्रात चांगल्या पदावर असल्याने ही घटना अधिकच संतापजनक ठरली आहे। प्राथमिक माहितीनुसार धनश्री नेहमीप्रमाणे सकाळी बँकेकडे MH13 FA 4016 या क्रमांकाच्या स्कूटीने निघाल्या होत्या। बार्शी-परंडा रोडवरील लक्षाची वाडी शिवारात प्रवीण लॉज समोर आरोपी ऋषिकेश तिची वाट पाहत थांबला होता। पत्नी घटनास्थळी आल्यावर संतापाच्या भरात त्याने तिच्यावर चाकूने सुमारे 50 वार केले। धनश्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीने तिचा गळाही चिरला। स्थानिक लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांना धमकावले। हल्ल्यानंतर धनश्री जागीच मृत्युमुखी पडली। घटनेनंतर आरोपी ऋषिकेश स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार पती पत्नीत काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता। हा वाद विकोपाला गेल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे। पूर्वीही आरोपीने पत्नीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। नेमके कारण काय याचा सखोल तपास बार्शी ग्रामीण पोलीस करत आहेत। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांकडून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। ही घटना प्रेमविवाह झालेल्या जोडप्यांमधील संशयाच्या भीषण परिणामाचे उदाहरण ठरली आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।